सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जनतेचे थेट प्रश्न, जनता उत्तर मागतीये तुम्हाला। राजकीय नेते, पाणी पुरवठा, शहरात नियमित पाणी का मिळत नाही, गळती आणि अपव्यय थांबण्यासाठी ठोस उपाय होणार कधी, खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात वाढले आहेत, कायमस्वरूपे रस्ते कधी होणार, ओला सुका कचरा वेगळा होत नाही, स्वच्छ शहराचा आराखडे कुठे गायब आहे, पावसात शहर पाण्याखाली जाते, नेहमी पूर येतो, नवीन ड्रेनेज लाईन कधी मिळणार, महापालिकेचे दवाखाने अपुरे आहेत, गरिबांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, स्वच्छता नाही, याचं उत्तर कोण देणार, कर वाढतोय पण सुविधा वाढताना दिसत नाहीत, कराचा पैसा नेमका कुणाच्या खिशात, कारवाई फक्त नोटिसी पुरतीच का, जबाबदार अधिकारी नेमके कोण आहेत, अनधिकृत बांधकामाचे, वाहतूक व पार्किंग कोंडी वाढतीये, पार्किंगची सोय नाहीये, याला जबाबदार कोण, नियोजन आहे कुठं, सार्वजनिक जागा, उद्यान, मैदाने, रस्त्यावरील दिवे दुर्लक्षित का, ह्याला कोण जबाबदार, भ्रष्टाचार आरोप होतात, चौकशी होते पण कारवाई का होताना दिसत नाही, पारदर्शक कारभार, वेळेत कामे पूर्ण करा, कराचा पैसा जनतेसाठी वापरा, आश्वासन नकोय आता परिणाम दाखवा, जनता विचारते महानगरपालिकेची उत्तरं देणार कोण, कोण नेता उत्तर देणार, कोण नेता जबाबदारी घेणार, नगरसेवकांची थेट सवाल। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या नातेवाईकांची कसोटी देखील रंगली आहे सांगलीत, विजयासाठी धडपड सुरू आहे, सर्वच पक्षांकडून मातब्बरांचे कुटुंबीय रिंगणात आहेत, हे मातब्बर नेमकं करणार काय आहेत हे पाहणार आहोत आताच्या रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहताय 30 जागर न्यूज। कुठल्या तरी पक्षानं सांगितले नेत्यांच्या घरी उमेदवारी द्यायची नाही, दुसरा कुठला तरी पक्ष म्हणाला एका घरात एकच उमेदवार, असे अनेक फुगे फुगवले गेले आणि हवेत फुटले देखील, ते कुठल्या कुठं गायब झालेत हे कोणालाच माहित नाही। नेत्यांच्या नातेवाईकांना झाडून उमेदवारी मिळाली आहे, एखाद दुसरा आमदार खाडेंसारखा समजूतदार नेत्यानंच माघार घेतली पक्ष निर्णय म्हणून, एकेका घरात 3-4 उमेदवार दिले गेले, कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका देखील त्यापासून दूर नाही। येथेही अनेक नेत्यांचे नातेवाईक रिंगणात असून त्यांची आता कसोटी लागली आहे। वसंतदादांचा पणतू या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलंय ते प्रभाग क्रमांक 11 कडे। इथे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू, माजी मंत्री प्रतीक पाटील यांचा चिरंजीव आणि खासदार विशाल पाटील यांचा पुतण्या हर्षवर्धन पाटील लढतोय। हर्षवर्धनचे राजकीय लॉन्चिंग करायला थोडा कठीण प्रभागच निवडला गेलाय। इथे विशाल पाटलांचे एकेकाळचे कट्टर समर्थक मनोज सरगर यांनी ऐनवेळी भाजपमध्ये उडी घेतली, त्याचे आव्हान हर्षवर्धन यांच्या समोर आहे। ज्या प्रभाग 11च्या जोरावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी पलटवण्याची क्षमता विशाल पाटलांनी दाखवली होती, आता तोच प्रभाग या ठिकाणी निवडलाय स्वतःच्या पुतण्यासाठी। आता पाहूया स्वातीताईंकडे लक्ष। माजी आमदार नितीन शिंदे यांच्या पत्नी आणि भाजप महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी पुन्हा एकदा प्रभाग 16ची निवड केली, अर्थात त्यांना त्यांच्या कामाच्या जोरावर ही उमेदवारी मिळाली, तरीही अडचणी देखील खूप आल्या। स्वातीताईंची इच्छा आमदार व्हायची आहे, त्या विधानसभेला इच्छुक होत्या, मात्र भाजपकडून कधी संधी मिळेल कुणालाच माहिती नाही, तोवर महापालिका जिंदाबाद ही त्यांची भूमिका आहे असं बोललं जातं। त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या दीप्ती घोडके, अपक्ष पद्मिनी जाधव यांचं आव्हान आहे। आता पाहूया तात्यांच्या सांगलवाडीच्या सुनबाईंकडं। सांगलीवाडीचा प्रभाग 13 यावेळी गुंतागुंतीचा झालाय, सर्वसाधारण महिला असे 2 गट पडलेत। माजी आमदार दिनकर पाटील यांची सुनबाई मीनल पाटील यांच्यासाठी भाजपकडे अधिकृत उमेदवारी मागितली नाही, मुलाखत देखील दिली नाही। मीनल या माजी स्थायी सभापती अजिंक्य पाटील यांची पत्नी आणि काँग्रेस नेते
विश्वजित कदम हे त्यांचे मावस भाऊ आणि दिनकर तात्या हे सासरे, म्हणूनच फक्त त्यांच्या घरात भाजपानं ही उमेदवारी दिली असं समजते बरं का. त्यामुळे मिनल पाटील यांच्यासमोर कठीण आव्हान नसावं. महिलांनी काम करो किंवा न करो, नवख्या महिलांना थेट तिकीटच दिलं गेलंय भाजपाच्या सांगलवाडीसारख्या मोठ्या अशा भागात. असे अनेक ठिकाणांहून प्रयत्न झाले. गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील यांच्यावर दबाव आणून यांची उमेदवारी काँग्रेसकडून कायम राहिली, पण ती कॅन्सल करण्याच्या प्रयत्नात त्यांचा डाव फसला. त्यामुळे वाडीत मात्र आता टफ लढत आहे. असं दिनकर पाटलांचं म्हणावं तसं वर्चस्व सांगलवाडीत राहिलं नाही असं म्हणतात. कारण आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी सांगलवाडीतून आमदार सुधीरदादांना दिनकर तात्यांनी जातीच्या राजकारणात खरंच मदत केली आहे का, असा मात्र प्रश्न अनेकांसमोर आहे. मग भाजपा तात्यांच्या सुनबाईंना तिकीट देण्यात एवढा प्रामाणिक का असावा बरं? चला पुढे जाऊ. सूर्यवंशी बंधू भाजपाचे नेते दिलीप सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील 3 उमेदवार रिंगणात आहेत. धीरज सूर्यवंशी आणि मनोज फारणे हे तर आमने सामने लढत आहेत. धीरज हे पैलवान सूर्यवंशी यांचे पुतणे, तर मनोज हा त्यांचा भाचा. आतापर्यंत धीरज यांची यंत्रणा मनोज यांच्या हाती असायची. आता दोघांची यंत्रणा वेगळी वेगळी सुरू झाल्यानं प्रभाग 12 मात्र रंगतदार स्थितीत पोहोचलाय. कारण दोघंही काम करणारे उमेदवार. इथं भाजपानं परफेक्ट अशी उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. सूर्यवंशी यांचे पुतणे ऋषिकेश यांना प्रभाग 1 मध्ये विजय घाटके यांच्या आव्हानाचा सामना करावा लागतोय. आता पाहूया अध्यक्षांची बहीण. ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची बहीण सौ रोहिणी पाटील या भाजपाकडून प्रभाग 9 मध्ये लढतायत. आतापर्यंत त्या काँग्रेसमध्ये होत्या. त्यांच्याच नातलग श्रीमती जयश्री पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये आल्या आणि जयश्रीताईंच्या मुळं आणि भावामुळं रोहिणीताईंना तिकीट मिळालं बरं का. त्यामुळे भावाला आता बहिणीचा प्रचार उघड करणं शक्य झालं. उलटसुलट रचनेमुळे या प्रभागात आव्हान निर्माण झालं आहे. पण रोहिणीताई तशा बोलून चालून गोड आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित बोलला जातो प्रभाग 9 मध्ये. चला आता फिरूया वनखंडे कुटुंबाकडं. शिवसेनेचे महानगरप्रमुख मोहन वनखंडे यांचे चिरंजीव सागर आणि पत्नी अनिता मैदानात आहेत. भाजप सोबत शिवसेनेची युती तोडण्यामागे आमदार सुरेश खाडे आणि वनखंडे यांच्यातील वादाचे कारण आहे असं बोललं जातं. किती खरं किती खोटं माहीत नाही. त्यामुळं कानाला खडा. आता ते आव्हान पेलत वनखंडे आपल्या 2 सदस्यांसाठी संघर्ष करतात. प्रभाग 2 मध्ये अनिता वनखंडे यांच्यासमोर भाजपच्या प्राजक्ता धोत्रे आणि राष्ट्रवादीच्या सविता मोहिते यांचं आव्हान मोठं आहे. प्रभाग 3 मध्ये सागर वनखंडे यांना भाजपच्या सुनीता वनमाने यांची लढत उभी केली आहे. आता जाऊया मिरजेकडे. आमदार पुत्र अतहर यांच्याकडे. मिरजेतील विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर प्रभाग 20 मधून अजितदादांच्या राष्ट्रवादीतून मैदानात आहेत म्हणे. भाजपचे योगेंद्र थोरात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित हारगे यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलंय. अन्य प्रभागात दोन्ही राष्ट्रवादीचा समझोता झाला असला तरी इथं लढत होतीये. इद्रिस नायकवडी महानगरपालिका निवडणुकीत माहीर असले तरी यावेळी तिरंगी लढतीत काय होतं याकडं लक्ष आहे. कारण योगेंद्र थोरात यांचा कामाचा झपाटा जर पाहिला तर अतहर नायकवडी नेमकं काय करणार आणि इद्रिस नायकवडी त्यांच्या मिरज पॅटर्नची किमया इथं चालवणार का, हे पाहणं इकडं लक्षाचं असेल. आता जाऊया आपल्या माजी खासदार संजय काकांकडं. तासगाव नगरपालिकेत सत्ता राखल्यानंतर माजी खासदार संजय पाटील सांगलीच्या राजकारणात चांगलेच ॲक्टिव्ह झालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून
मांडणी सुरू आहे. आघाडीसोबत चर्चेत त्यांचे नातेवाईक विक्रम पाटील सावर्डेकर यांच्या पत्नी सोनल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसचा प्रभाव असलेला हा प्रभाग असला तरी या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षानेही पॅनल लावल्यानं तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे संजय काकांना इथं अगदी बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल. परंतु मंगेश चव्हाण ह्या पॅनलमध्ये असल्यामुळं संजय काकांना आणि संजय काकांच्या नातलगांना चांगलीच या ठिकाणी मदत होणार आहे. पद्मिनीताई अपक्ष. महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका पद्मिनी जाधव यांनी प्रभाग 16 मधून अपक्ष लढण्याचा थेट निर्णयच घेतलाय. श्री जाधव सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. फारसे चर्चेत नसतात, पण राजकारणात थोडा टच ठेवायचा म्हणून निवडणुकीत उतरलेले दिसत आहेत. श्री जाधव सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. शिवसेना मनपात 30 जागांवर लढते. मात्र जाधव यांनी अपक्षच लढण्याचा निर्णय घेतलाय. एकेकाळी मदन भाऊंच्या विरोधात शिट्टी फुंकणाऱ्या जाधव यांनी भाऊंमुळे प्रसिद्ध झालेले कब्बशी चिन्ह हातात घेतले. त्याचा सामना भाजपच्या स्वाती शिंदे आणि राष्ट्रवादीच्या दीप्ती घोडके यांच्याशी आहे. अशी आहे राजकीय नेते मंडळींची या ठिकाणी नातेवाईकांची कसोटी. विजयासाठी धडपड. अनेक पक्षांकडून मातब्बरांचे कुटुंबीय रिंगणात आहे. आता घरच्या महिला राजकारणात नसताना आरक्षण मिळाले म्हणून फक्त तिकीट मिळालेली नातेवाईकांची लिस्ट तर वेगळीच आहे. परंतु कुठल्या तर नेत्याला कुठल्या तर मर्जीतल्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना तिकीट द्यायची ही लिस्ट भली मोठी आहे. आणि ह्यामुळंच राजकारणाच्या पटलावरती काहीतरी राडा होण्याचा जास्त संभव आहे. पण जनता हो, तुम्ही सुज्ञ आहात. शिकलेला उमेदवार, ज्या उमेदवाराच्या घरचे नातेवाईक कोण आहेत, त्यांना का तिकीट दिलंय, याचा सगळा अभ्यास करा. कारण तुमचं मत आहे ना लाख मोलाचं आहे. 5 वर्ष साडी, डब्बा नाहीतर कुठल्या तर वस्तू घ्यायच्या का? मतदानानं हक्क देऊन स्वच्छ रस्ते, पाणी, गुन्हेगारी मुक्त आपला वॉर्ड ठेवायचा हे मात्र आता तुमच्याच हातात आहे. कुठल्याही मोहाला, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. तिचा जागर न्यूज आहे तुमच्यासोबत सत्य आणि वास्तव घेऊन. नमस्कार, मी शर्वरी पवार.